शेतकरी आणि शेतीचं संरक्षण करण्यासाठी भांडवलदार व सरकारच्या धोरणांविरोधात समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन व्यापक लढा उभारण्याची गरज असल्याचं प्रतिपादन राजू शेट्टी यांनी केलं। ते शाहूवाडी इथं आयोजित शेती वाचवा शेतकरी वाचवा या राज्यस्तरीय परिषदेत बोलत होते। यावेळी बोलताना शेट्टी यांनी भांडवलदार आणि सरकार यांच्यात संगनमत असल्याचा आरोप केला। विविध प्रकल्पांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तगत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं। विशेषतः शक्तीपीठ महामार्गासारख्या योजनांना धार्मिक स्वरूप देऊन शेतकऱ्यांची जमीन लुटली जात असल्याचा आरोप केला। सुमारे 70,000 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला कडाडून विरोध करत तो होऊ देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला। परिषदेत माजी आमदार सत्यजित पाटील आबा यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य केलं। शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्व पक्ष एकत्र येत असून शेतकरी नेतृत्व अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं। शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असून बेरोजगारी, भूक आणि असुरक्षितता वाढत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। या परिषदेत विविध ठराव मंजूर करण्यात आले। त्यामध्ये शेतकऱ्यांचं संरक्षण, जंगली प्राण्यांचा बंदोबस्त, जंगलतोड थांबवणं, केमिकल व सौर प्रकल्पांना विरोध, रस्ते रुंदीकरणासाठी होणारी हानी रोखणं, आयात निर्यात दलालीमुळे होणारी लूट थांबवणं आणि शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या किमान 1.5 भाव देण्याची मागणी करण्यात आली। कार्यक्रमात कॉम्रेड अतुल दिघे, भाई भारत पाटील, अशोक जाधव, किशोर ढमाले, पुरुषोत्तम शर्मा, राजेंद्र भावके, उद्धव शिंदे, संपतराव पवार पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली। परिषदेला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। शाहूवाडीहून महासत्ता लाईव्हसाठी नथुराम। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।